आता पक्षाने युवांना संधी द्यावी अशी आमची सगळ्या युवांची इच्छा आहे आणि अशीच इच्छा मनात घेऊन आमचे सगळे लोक देखील आपल्या सोबत आलेले आहेत आणि ओबीसी समाजाच्या एका महिलेला खरंच न्याय मिळावा अशी पक्षाकडे आम्ही विनंती करतोय। आता पक्ष त्याच्याकडे काय लक्ष देत आहे आता त्या पक्षांच्या सृष्टींवरती ते डिपेंड आहे। एक महिला म्हणून गेल्या अनेक महिला तुमच्या सोबत आहेत जी नगरसेवक झाल्याच्या नंतर महिलांसाठीचं पहिलं पाऊल तुमचं काय असेल? महिलांसाठी सगळ्यात पहिले महिलांच्या सुरक्षिततेसाठी मी सगळ्यात पहिलं पाऊल उचलणार आहे। माझ्या भागामध्ये महिलांची सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे। महिलांना होणारा त्रास अत्याचार अन्याय त्या गोष्टीला मी वाचा फोडणार आहे। त्यानंतर सुरक्षेच्या हिशोबाने बघायला गेलं तर माझ्या भागामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम आहे। त्यानंतर पोलीस स्टेशन तर माझ्या इथे झालेलं आहे, पोलीस चौकी झालेली आहे। महिलांसोबत आधी अनेक काही अवेअरनेस प्रोग्राम घेतात का त्यानंतर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन नंतर महिलांमध्ये जास्तीत जास्त सुशिक्षितपणा कसा आणता येईल, ज्येष्ठांसाठी शिक्षण मला चालू करायचं आहे। जी असे छोटे छोटे उपक्रम म्हणजे जे आजपर्यंत कोणी केलेले आहेत ते सगळे उपक्रम मला राबवायचे आहे। बरोबर आहे। जर तुम्ही नगरसेवक झाला तर हे तुम्ही सगळे कामं करणार आहेत जी आणि युवकांसाठी तुम्ही काय वेगळं पण करणार आहेत किंवा आपल्या भागात जर बघितलं तर सुशिक्षित एरिया नाहीये किंवा गुन्हेगारी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात त्यासाठी काय करणार? जी आता गुन्हेगारीचं प्रमाण इतकं वाढत चाललंय कारण त्याला आपण एक कारण पाहिलं तर मुलांना रोजगारच नाहीये, त्या मुलामुळे चौकात बसली आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत। तर जास्तीत जास्त तरुणांना त्यांच्या एज्युकेशन नुसार किंवा त्यांचं जे काही शिक्षण झालंय त्याला जोडून एखादं कौशल्य प्रशिक्षण देऊन ते दोघे गोष्टी मर्ज करून त्यांना एखाद्या ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी कामावरती कसं जोडून देता येईल, त्यांना रोजगार कसा मिळवून देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल आणि तोच प्रयत्न मी गेल्या 2-2.5 वर्षापासून करत आहे। माझ्याकडे माझे स्वतःच एक प्रशिक्षण केंद्र देखील आहे आणि मी समाजामध्ये एज्युकेशन, हेल्थ, स्पोर्ट्स, न्यूट्रिशन, वुमन एम्पॉवरमेंट या 4-5 विषयांवरती ऑलरेडी काम करते। रोजगारामध्ये मला अजून थोडं जास्त काम करायचं आहे आणि बरेच दिवसापासून बरेचसे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत, त्या प्रश्नांना वाचा फोडायची आहे। नक्कीच आपण बघतो की काही तास बाकी आहेत एबी फॉर्म भेटायला, त्यांनी फॉर्म भरलाय महिलांच्या सुरक्षेवरती आणि युवकांना रोजगार मिळवून देणार यावरती माझं पहिलं काम असणार आहे त्यांनी आपल्याला सांगितलंय। पक्ष याची दखल घेतोय का आणि खरंच एका महिलेला पक्ष न्याय देतोय का हे तेवढंच बघणं गरजेचं आहे। मी मेघराज गावारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज। धन्यवाद।